नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला. तर आता आपण निघालेलो आहोत जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरीला जातानाचा हा सुंदर असा निसर्गरम्य नजारा. वाटेत 24 तासाचा प्रवास असल्यामुळे बोर होऊ नये म्हणून लावलं लुडो. लुडो खेळत खेळतच चालला. एका मित्राला तलब झाली पान खायची. महाराष्ट्रीयन माणूस आणि पान नाही म्हणल्यावर विशेष खाल्लं पान. ही आपली गोदावरी आपल्यातच उगम पाहून तिकडे गेलेली. बघू शकता असा तिचा भव्य दिव्य विस्तार. तिचं पात्र एवढं भयानक आहे की ती समुद्राला सुद्धा लाजवी. रूमवर पोहोचल्यानंतर सकाळी फ्रेश होऊन निघालो होतो. चला म्हटलं आता आज लिंगराज महाराजांचं दर्शन घ्यायचं. आहा काय सुंदर सगळं सामान वगैरे घेऊन आपण मित्र सगळेजण निघालेलो आहोत आता लिंगराज स्वामींचं दर्शन घ्यायला. जाता जाता एक जण म्हणला नाश्ता केल्याशिवाय पुढे जायचं. चला नाश्ता करू द्या. नाश्ता केला. काय काय मेनू होते काय कळाले नाही, पण खाल्ली. खाऊन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो लिंगराज महाराजांच्या मंदिरामध्ये. तर आतमध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नसल्यामुळे बाहेरूनच थोडीशी शूटिंग वगैरे केली आणि आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो. घेऊन आल्याच्या नंतर बाहेर एक मावशी बसलेल्या होत्या. हे बघा त्यांच्यापासलं स्टार फ्रूट आंबट गोड एकदम छान चवीचं दिलं त्यांनी ना आम्ही खाल्लं. एकदम बेस्ट. परतीच्या प्रवासात आम्हाला काय ते भेटलं नाही कुठं. थोडीशी कोल्ड ड्रिंक्स पिली. मला काय आवडलं नाही, त्यांना लय आवडली. दाखवायला लागलेत आपल्याला. चला असो. मग काय दाटीवाटीने एकमेकाच्या मांडीवर बसून गेलो. पर्यायच नव्हता. मग तिथून पोहोचलो आम्ही कोणार्कला नाईटचा आम्हाला लाईट शो बघायचा होता. लेझर शो म्हणतात त्याला. चहा पाणी केलं बाहेर आणि मग आम्ही गेलो तिथं आतमध्ये लेझर शो बघायला. एकदम छान असा अनुभव, सुंदर अनुभव घेतला. मग आम्ही तिथून पुढे पोहोचलो जगन्नाथपुरीला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आवरून वगैरे आम्ही निघालो जगन्नाथ महाराजांचं दर्शन घ्यायला. धुक्याच्या चादरीत हरवलेले जगन्नाथ महाराजांचं मंदिर. तरी पण बाहेर प्रचंड अशी गर्दी. एवढ्या गर्दीत आता दर्शन किती वाजता होते याची काही गॅरंटी नव्हती. एक अंदाज धरला होता 6-7 तास लागतील, पण नाही, 2 तासात आमचं दर्शन झालं. छान सुंदर असं एकदम दर्शन झालं. जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही दिवसभर त्या प्रांगणातच वेळ घालवला. का तर आम्हाला तिथं ध्वज बदलायचा जो विधी असतो तो आम्हाला बघायचा होता. तो ध्वज बदलण्याचा विधी बघण्यासाठी आम्ही तिथे पूर्ण दिवस घालवला. एकदम छान अनुभव बघू शकतो आपण. एकदम सुंदर. या घटनेचे साक्षीदार होणं म्हणजे साक्षात कृष्ण महाराजांचं जगन्नाथ महाराजांचं दर्शन. तिथून पुढे छानपैकी नारळ पाण्याचा आस्वाद घेतला आणि परत एकदा आपण आलेलो आहोत कोणार्कचं सूर्य मंदिर बघण्यासाठी. उशीर झालेला होता पण गर्दी तेवढ्याच प्रमाणात होती. पूर्वजांनी बांधून ठेवलेलं भव्य दिव्य शिल्प, वास्तुकलेचा अद्वितीय नमुना आणि आपल्या भारताचा एक वास्तुशास्त्रातला एकमेव अद्वितीय ठेवा. एकदम सुंदर. याची देही याची डोळा सूर्य मंदिर पाहण्याचा योग आहे. जे आतापर्यंत नोटांवर बघत होतो ते आज आपण प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं. चार्ली चॅप्लिन महाराजांनी लय काय सांगितलं पण आपल्याला काय कळालं नाही. जाऊ द्या, त्यांना कळत होतं, त्यांनी लक्ष देऊन ऐकत होते. मग मी तिथे गेलो, व्हिडिओ शूटिंग वगैरे केली, थोडेसे फोटो वगैरे काढले. कारण ते ऐकत बसण्यापेक्षा जे डोळ्यांनी बघितलं डोळ्याचं पारणं पेटलं. एकदम छान. मित्रांनो, जर कधी तुमचा योग आला तर अवश्य एकदा सूर्य मंदिराला भेट देऊन या. पूर्ण इतिहास त्यांनी दगडात कसं कोरलाय ते आपण बघू शकतो. सगळं झाल्याच्या नंतर थोडस बाजारपेठ वगैरे फिरलोत. खायला तर पाहिजेच. याच्यासारखा मेनू कुठंच भेटणार. एकदम छान. खायचं झाल्यानंतर परत आम्ही आलो तर चंद्रभागा बीच. एकदम सुंदर आणि स्वच्छ बीच. तिथे शाहरुख खान करणं तर बनतच. शाहरुख खानची पोज जमली नाही जमली काय अडचण, ट्राय करायला काय अडचण. थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि तिथून निघालो तर आम्ही परतीच्या प्रवासाला. भुवनेश्वरला जाताना आम्हाला एकदम स्वच्छंद आणि मनमोकळ्या मनाचा ड्रायव्हर भेटला. त्याच्या आयुष्यात आलेले चढ उतार सांगत आम्हाला तो घेऊन जात होता. गाण्यांचं बॅकग्राऊंड वगैरे एकदम छान. आयुष्यात सोडून देणं
अडचणीच्या गोष्टी सोडून देणं किती महत्वाचं असतं हे त्यानं आणखीन एकदा सिद्ध करून दाखवलं. नंतर त्यानं आम्हाला भुवनेश्वरला रेल्वे स्टेशनला सोडलं आणि चालू झाला आमचा परतीचा प्रवास. चला मित्रांनो, धन्यवाद. जय जगन्नाथ.